पतीनं पत्नीच्या ओढणीच्या सहाय्यानं गळा दाबून खून केल्याची घटना खोपोली शहरातील लवजी परिसरात घडली आहे। शीतल गणेश घोडके, अंदाजे वय वर्ष 28 असं मृत पत्नीचं नाव आहे। आरोपी गणेश दादासाहेब घोडके, वय वर्ष 32 हा घटनास्थळावरून पसार झाला होता। खोपोली पोलिसांनी पाठलाग करत सातारा आणेवाडी टोल नाक्यावर अटक केली आहे। पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचा शेजाऱ्यांनाही सुगावा लागला नाही। पतीच्या या कृत्यामुळे खोपोलीत खळबळ उडाली आहे। गणेश दादासाहेब घोडके मूळ राहणार घालशीळ, पारवार, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड हा पत्नी शीतल गणेश घोडके हिच्या समवेत सुखकर्ता अपार्टमेंट रूम नंबर 403 लवजी येथे गेल्या 5 महिन्यांपासून राहत होता। अज्ञात कारणावरून पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे कापडी ओढणीनं गळा दाबून तिचा खून केला आणि तिचा मृतदेह बाथरूम मध्ये अंथरूण पांघरून मध्ये दुमडून आणि गुंडाळून त्यावर कपड्यांचा ढीग टाकून बाथरूम मध्ये बंद करून पळाला आणि सदर घटनेची माहिती मित्राला दिली असता मित्र घटनास्थळी 8 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री 3 वाजता पोहोचला। त्यानं पाहिले ती मृत असल्याचं समजलं तेव्हा त्यानं गणेश घोडके याला फोन केला आणि हॉस्पिटलला घेऊन जाऊ असं सांगितलं, पण गणेशनं भीतीनं फोन बंद करून टाटा पंच कार क्रमांक MH23 BH 7145 मधून तो पळून गेला। त्यानंतर मित्र आशुतोष दिलीप देशमुख राहणार डोंगरगण तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या तक्रारीनुसार खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी घटनास्थळी पाहणी करत चौकशी केली। त्यानंतर गणेश घोडके याच्या गाडी नंबरवरून तपासाचं चक्र फिरवलं असता उर्से टोल नाक्यावरून जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर खोपोली पोलिसांच्या टीमनं पाठलाग केला। गणेश साताराकडे जात असताना खेड शिवापूर टोल नाक्यावरही चकवा दिला। त्यानंतर पोलिसांनी गणेशला सातारा आणेवाडी टोल नाक्यावर अटक केली आहे। या घटनेचा खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे पुढील तपास करत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।